आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उबाटा गटाचे आमदार सुनील प्रभू. त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. सर, अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात अजित पवारांविना हे अधिवेशन होते, अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. काल शोकसभा पार पडली. काय सांगाल एकूणच भावना? असं आहे की या अधिवेशनामध्ये कालपर्यंत आम्हाला विश्वास बसत होता की अजितदादा या विधानसभेत नाही आहेत, पण काल त्या बाकावरती आम्ही बघितलं तर वहिनी बसल्या होत्या आणि अजितदादा नसल्यामुळे खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये आणि राज्याचं एक फार मोठं नुकसान झालंय. न भरून येणारी पोकळी जी म्हणतात ती अजितदादामुळे निर्माण झाली. त्यामुळे जे आहे वास्तव ते स्वीकारलं पाहिजे. एकूणच सातत्यानं सत्ताधारी किंवा विरोधकांकडून देखील आरोप होतात की अजित पवारांच्या अपघातावर शंका व्यक्त केल्या जातात. काल मी भाषणामध्ये बोललो ना की मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हा फार मोठा घात आहे की अपघात आहे. अशा शंका जर लोकांच्या मनामध्ये 12 कोटी असेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी करा आणि जो काही रिपोर्ट आहे तो लोकांसमोर आणा. सर, एकूणच अजूनपर्यंत विरोधी पक्ष नेता मिळालेला नाहीये. सातत्याने मागणी होतीये, पण अजून त्यावर काही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीये. कुठे कुठे दिरंगाई होते? असं आहे की हे सरकार हे सतत सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारं सरकार म्हणून घोषणा करतं. मला आपण सांगा ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे अध्यक्ष असताना जी घटना तयार केली त्याच्यामुळे लोकशाहीमुळे आपण आज विधानसभेमध्ये काम करतोय आणि विधानसभेमध्ये आतापर्यंतच्या काळामध्ये हा विरोधी पक्ष नेता हा तितक्याच सन्मानाने त्यावेळेला दिला गेला होता. आता केवळ कारण काढून कळलं की नाही विरोधी पक्ष विना या सरकारला स्वतःला जे वाटेल ते करता येईल म्हणून आणि खास करून उबाटाची संख्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जास्त संख्या असल्यामुळे त्यांनाही विरोधी पक्ष नेतेपद जाईल म्हणून जाणीवपूर्वक आकसाने हे विरोधी पक्ष पद दिले जात नाहीये. सत्ताधाऱ्यांकडून बोललं जातंय की विरोधक हे निकषात बसत नाहीयेत, त्यामुळे याला मला सांगा कायद्यामध्ये असं कुठे सांगितलंय की इतकेच आमदार असल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपद दिलं पाहिजे? दिल्लीपासून इथपर्यंत असा कुठचाही कायदा नाहीये. त्यामुळे विरोधी पक्ष ज्या पक्षाचे आमदार आहेत जास्त त्यांना देणं गरजेचं आहे. या सरकारला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नाहीये म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्यात आणि लोकशाहीच्या गोष्टी करायच्या. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आम्ही जातोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आम्ही जातोय आणि विरोधी पक्षाला दाबायचं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार करतंय. हे होते शिवसेना उबाठा गटाचे आमदार सुनील प्रभू. मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिमसह मुंबई.